झी मराठी वाहिनीवरील स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेच्या 19 फेब्रुवारी 2018च्या भागामध्ये येसूबाई आणि संभाजी महाराज प्रतापगडावर जाऊन देवीचं दर्शन घेऊन खाली परततात. मात्र येसूबाईंना कडाक्याची भूक लागल्याचं शंभूराजेंच्या लक्षात येतं. ते येसूबाईंना घेऊन शेजारच्या गावातील एका घरात जायचं ठरवतात. ते घर आपलंच असल्याचं त्यांना कल्पनाही देतात. येसूबाई सुद्धा विचारात पडतात की या गावात आपलं घर आता कोणतं. पण ज्यावेळी ते त्या गावात पोचतात त्यावेळी त्यांना कळतं की हे घर रायप्पा नावाच्या त्यांच्या मावळ्याचं असतं. तिथे गेल्यावर त्यांच्या लक्षात येतं की रायप्पाच्या आईला बरं वाटत नाहीये. त्यामुळे संभाजी महाराज रायप्पाच्या आईला पाणी पाजतात. त्यांच्या पोटात काहीच नसल्याचं त्यांच्या लक्षात येतं. येसूबाई स्वतः पेज बनवून देणार असल्याचं त्यांना सांगते. रायप्पा जेव्हा घरी परततात त्यावेळी शंभूराजे त्यांना आपल्या आईचा उपचार योग्य प्रकारे करण्यात यावा असाही आदेश देतात. त्यासाठी एका वैद्याची नेमणूक सुद्धा ते करतात. संभाजी महाराजांना यावेळी मात्र येसूबाईच्या चतुराईचं कौतुक वाटतं. येसूबाई स्वतःच्या हातानं जेवण बनवून रायप्पाच्या आईला सुद्धा खायला देते. त्यासोबतच संभाजी महाराज स्वतः सुद्धा येसूबाईंच्या या लज्जतीचा आनंद घेतात. येसूबाई आणि संभाजी महाराज यांचा संसार आता उत्तमरित्या फुलायला सुरुवात झालीये. या निमित्तानं दोघांच्याही आयुष्यात काही नवं घडणार आहे का आणि कोणती गोड बातमी मिळणार हे मात्र पाहणं आता औत्सुक्याचं असणार आहे. त्यासाठी ही मालिका नक्की पहा, फक्त झी मराठी वाहिनीवर सोमवार ते शनिवार रात्री 9 वाजता. तसंच या मालिकेच्या अपडेटसाठी फॉलो करत रहा फक्त मराठी शोबस.